आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यापारीकडून 3 कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल। बागलाण तालुक्यात मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 2,79,45,283 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। पहिल्या प्रकरणात धाराबाद येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर परिसरातील सुमारे 170 ते 180 मका उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। पिंपळकोठे येथील मोहन शंकर भांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारायण सुपडू बागुल, जयेश नारायण बागुल, दत्तात्रय सुपडू बागुल, संदेश दत्तात्रय बागुल आणि उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मका खरेदी केला होता। माल खरेदीनंतर 1 महिन्याच्या आत संपूर्ण रक्कम अदा करण्याचे आश्वासन संबंधित व्यापाऱ्यांनी दिले होते। मात्र मुदत संपल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। या प्रकरणात 1,40,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मका प्रकरणातील याच व्यापाऱ्याविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे। लाडूद येथील कैलास गोपीचंद ठाकरे यांच्याकडून संबंधित व्यापाऱ्यांनी 102 कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता। मात्र मालाची विक्री झाल्यानंतर ठरलेली रक्कम अदा करण्यात आली नाही। द्राक्ष उत्पादकांचे 69 लाख रुपये अडकले। तिसऱ्या प्रकरणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। खामलोण येथील देवेंद्र दिलीप धोंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दीपक मगन बोढारे आणि शशिकांत दौलत गवडी यांनी डिसेंबर 2025 मध्ये विविध शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी केली होती। मुदत उलटून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। या व्यवहारात 69,35,283 रुपये अडकले असून फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक प्रशांत भांबरेसह संदीप सोनवणे।